नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मला एका मुलीचा कॉल आला होता की तुम्हाला लग्न करायचं आहे का? तर आमच्याकडं मुलींचे जे काही ठेपे वगैरे असतात ते आहेत. चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून, कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ती काय बोलली तर. हॅलो. नमस्ते सर. हो, नमस्कार. मॅरेज ब्युरो विवाह कंपनी धाराशिव इथून बोलते आहे. कोण? हॅलो. हो मॅरेज ब्युरो विवाह कंपनी धाराशिव. हो हो, बोला बोला. तुमच्या घरी नातेवाईकांमध्ये कोणी लग्नाचं आहे का, या संदर्भात कॉल केला होता. हो मॅडम, आहेत ना. कोण आहे? मॅडम, मी स्वतःच आहे. तुम्हीच आहात का? अच्छा. आमच्याकडे स्थळं भरपूर आहेत. तर तुमची कोणती कास्ट येते? काय मॅडम? कास्ट कोणती येते तुमची? कास्ट मॅडम मराठा ओपन. हा, मराठा समाजामध्ये आमच्याकडे 6,340 मुलींची स्थळं आहेत. आम्ही लग्न जमवण्याचं काम करतोय आणि ग्रामीण भागातल्या पण मुलींची स्थळं आहेत आमच्याकडे. सोलापूर, धाराशिव, लातूर जवळपास मुलींची स्थळं आहेत आमच्याकडे इथले. अच्छा अच्छा. हा, तुमचा फोटो बायोडेटा आहे का सर? फोटो बायोडाटा आहेत ना मॅडम. हो, ओके. मी तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आणि ऑफिसचा ऍड्रेस पाठवते. मॅडम, मी काय म्हणतो, हा. मुली कसल्या प्रकारच्या म्हटलं, म्हणजे काय म्हणता येईल, कोणत्या कास्ट वगैरे ओपनच आहे का? नाही, ते ऍप्लिकेशन आहे ना, तर त्याच्यावरती तुम्हाला डेमोच्या स्वरूपामध्ये ते स्थळं पाहायला मिळतात. पण तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ना, तर तुम्हाला फक्त मराठा समाजामधल्या मुलींची स्थळं दिली जातात. आणि कंपनीचा मध्यस्थी पण असतो लग्न जमवण्यासाठी. अच्छा मॅडम, काही हा. पैसे वगैरे द्यावं लागते का? हो, फीस आहे, पण ऑफिस आल्यानंतर मॅनेजर सर सांगतात फीस बद्दल माहिती. अच्छा, जर योग्य वाटलं तर प्रोसेस करा तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. मॅडम, आपण कुठून हा. बोलतात आहे? धाराशिव. धाराशिव. ओके. आणि तुम्ही? आणि मॅडम, तुमचं अपेक्षा काय आहे मुलांबद्दल? नाही, काही नाही अपेक्षेचं. नाही, तरी तरी पण कसला मुलगा हवाय तुम्हाला? तुम्ही काय काम करता? मॅडम, मी शेती करतोय. हो, आहेत ना आमच्याकडे, तसं काही नाहीये सर. शेतकरी मुलगा चालेल का मॅडम मुलींना? हा, चालतो ना. हो का मॅडम, तसं तर हो. आता आरक्षण वगैरे मिळालेलं आहे, तशी नोकरी पण मिळू शकते हा हा. लवकरच. असं काही नाहीये, सगळ्यांनाच नोकरदार कुठून आणायचं सर. हो, ते पण आहे, पण मॅडम बऱ्याचशा मुलींच्या अशा अपेक्षा असतात की त्यांना सरकारी नोकरीवालाच मुलगा हवाय. नाही, असं काही नाहीये सर. हो शेतकऱ्यांचे पण लग्न होतात. मॅडम, होतात, पण आता बऱ्याचशा डिमांड असतात ना मुलींच्या, पण खूप जमीन जास्त पाहिजे. मॅडम, आमच्याकडे जमीन पण एवढी नाहीये, पण आम्ही तरी भारी प्रकारे शेती करतोय. हा, हो का? हो तुम्ही कुठून बोलताय? मॅडम, आम्ही जालन्यामधून बोलतोय. जालन्यामधून का? अच्छा. हो, ऑफिसला येऊ शकता ना सर तुम्ही धाराशिवला? धाराशिव तिथे यावं लागेल का मॅडम? हो, रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं की म्हणजे ऑफिसला यावं लागतं ना. अच्छा अच्छा. हा. मॅडम, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांची किती लग्न जमवून दिले तुम्ही? आता ना सर, आमचं गेल्या महिन्यामध्ये धाराशिवला इथं ऑफिस सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या प्रोसेस पण चालू झाल्यात. म्हणजे त्यांना मध्यस्थीचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलाय. अच्छा त्यांच्या प्रोसेस चालू झालेल्या आहेत. अच्छा अच्छा. मॅडम, हा. हा माझा नंबर कुणा दिला तुम्ही तुम्हाला? नंबर आम्हाला रेफरन्सद्वारे भेटतो. आमच्या कंपनीकडून ज्यांचं लग्न झालेलं असतात ना, त्यांच्या रिलेटिव्ह थ्रू भेटतोय. अच्छा अच्छा. हा. बर बर. मी तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आणि ऑफिसचा ऍड्रेस पाठवते. तुमचा फोटो आणि बायोडाटा पाठवा. ठीक आहे.